तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे संडे आणि हे पाठीमागे बसलेले सगळे स्टुडंट्स। तर आम्ही आज फन गेम घेणार आहोत। तर आज फन गेम होणार आहे। आज संडे, आज सुट्टीच होती, तशी 2 तासांचे फन गेममध्ये जाणार आहे। तसे 2च गेम होणार आहे, एक तास जाणारच आहे। आणि पहिल्या ग्रुपची ओळख करून देतो। आता इथं 2 ग्रुप आहेत, इकडं आहे ह्याला गाड आणि इकडं आहे त्याला गाड। आणि हे कॉमन आहे, म्हणजे ती ह्या टीमकडून पण खेळेल आणि त्या टीमकडून पण खेळेल, तिचा पार्टनर नाही आलेला म्हणून। तर पहिला गेम सिम्पल आहे। आपण यावर एक वर्ड लिहिणार आहे, यावर वर्ड लिहिणार आणि ते असे डोक्यावर पकडणार, एक जण डोक्यावर पकडणार आणि दुसरा जो आहे तो गेस करणार, दुसरा जो आहे तो इशाऱ्यामध्ये सांगणार आणि एक गेस करून ते वर्ड ओळखणार। आणि त्याचे प्रत्येक याला 10 पॉईंट्स राहणार, म्हणजे तुम्हाला 4 वर्ड्स या आणि तुम्हाला 4 वर्ड्स। तुमचं काय कोणत्या साईडने खेळायची? दोन्ही साईडने खेळायची ना? ठीक आहे, हा एक पहिला झाला। दुसरा राऊंड आपण बघूया कुठला होतं। ठीक आहे, रेडी आहे? मग रेडी का? काय दिला आवाज? रेडी का? तर पहिले ह्याला गाडची वेळ आली आहे आणि ह्याला गाडमधून हे दोघे आलेले आहेत। तर तुझं नाव सांग। चंद्रा। ही आद्या चंद्र, अर्धा चंद्र। ठीक आहे, आद्या चंद्र आलेले आहेत। तर पहिले म्हणजे हे कोण पकडणार आहे? पकडणार, पण गेस करावं लागेल एक। अरे असं आहे ना, असं पकड, जो पकडणार आहे तो कोण तुमच्यापैकी? एकच जण थांबा कोणतरी। ठीक आहे, तू थांब। कोणाला बेस्ट गेस करता येईल? येईन ना? हां, मग तुला सांगता येईल ना, वर्ड सांगता येईल का? काही वर्ड असतात तू सांगता येईल, तुला गेस करता येईल पक्का आहे। 10 पॉईंट्स आहे, तुझ्या पूर्ण ग्रुपला 10 पॉईंट्स जाणार आहेत। तुझं एक तरी पॉईंट मायनस झालं तर बघ। ठीक आहे, तुमच्या टाईमावर डिपेंड आहे की तुम्ही किती टायमात वर्ड ओळखता। ओके, घे डोक्यावर। हां चंद्रा, बोलायचं नाही आहे, मराठी हिंदी तू सांग तुझ्या पद्धतीने। ओके, हां आवरा आज थांब। हां फुल, हां तोंड बिन नाही, काहीच नाही, फक्त इशारा करायचा आहे। वा 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 वा, जमलं बघ एकदा काय। आता त्याला गाडमधून आलेले वेदिका आणि ओजस्वी कायम सिरीज असती होती। ठीक आहे, तर तू गेस करणार आहे, सांग तू। अच्छा, तू ही सांगणार, तू गेस करणार आहेस, बरोबर? नक्की पक्क आहे? त्याला गाडमधून आलेल्या या दोघी ओजस्वी आता करवर अजूनवर। ओके, हां काय सांग? चला परत आले ह्याला गाडमधून आरू आणि मॅगी म्हणजे मनस्वी, पण मी तिला मॅगी म्हणतो। ठीक आहे, आणि कोण तू सांगणार आहेस, तू गेस करणार आहेस। रेडी? करवर। ओके, फक्त इशारा करायचा आहे, अजिबात तोंड सुद्धा हलवायचं नाही आहे, इथं कॅमेरामॅन सगळं जाईल। बोल आहे, तुम्ही नाही, थोडीशी काय म्हणली? नाही, थोडं बोल। कर गेस कर, व्यवस्थित सांगता पण आलं पाहिजे। नाही, नीट सांग। तू एक काम कर, मराठी येतो आता, तिथं काय लिहिली हळू मनात वाच, आहे ना? आता सांग। हे तुमचा नाही आहे, तुम्ही नाही, तुम्ही का बघताय? तुमच्या टायमाला मी पिक्चरच देणार आहे, पिक्चर। ती सारी परफेक्ट करू तुला गेस करता येईना। कमान टाइम जातोय। कमान आरो, कमान। आवर। हां ससा
थोडीशी जवळ आहे, थोडीशी जवळ. मग बोलता नाही, बोल गेस करायचं. रेकॉर्डिंग चालू आहे, सगळा किस्सा त्याच्यात येतो. रेकॉर्डिंग शांत राहा. 2 मिनिट थांब. प्रत्येक वेळेनं बघून येतो तुम्ही किती टिकत आहे. जवळ आहे, आणखी जवळ आहे. आवर फार जवळ आलीस. सगळ्यांची नाव घेऊ राहिली, पण जे पाहिजे ते नाही घेऊ राहिली. ती इशारे बरोबर करू राहिली, फक्त तुला समजा ना केवढं आहे, काय आहे, किती मोठं असतं सगळं सांग. किती केवढं असतं ते म्हणू. तू कॉमन आहे बस खाली. हां कमान तुम्ही ताजा टाइम खालाय. तिकडे बघा आरशात. ठीक आहे, टाइम अप. त्याला गाडमधून आली भक्ती आणि शिव. काय हसते बा. कोण गेस करणार आहे? तू गेस कर, ती गेस करणार आहे, तू सांगणार आहे. नक्की कन्फर्म आहे? कर वर कर. हां डोक्यावर धर. हां ठीक आहे. तोंड नाही चालवायचं. नाही आलं बघितलं मी. सरळ बस. सांग. बोल बोलत राहायचं. ती इशारा करती. बोल. पहिले हिंदी मराठी इंग्लिश काय ते सांग. इंग्लिश होत मतलब बोल. इंग्लिश ठीक आहे. इंग्लिश वर्ड बच्चा मी सांग. लहान मुलांना मी थोडं इशारा येतो. काय मला नाही ऐकू आलं. नक्की ठीक आहे. 2 मिनटं उभे राहा. हां सगळेच उभे राहा. चला पाय दुखत आहे ना. ज्यांचे पाय दुखतात ते उभे राहा. म्हातारी झाले लवकरच मुलं. आता ह्याला गाडमधून आलेली ईश्वरी आणि श्रीवल्ली. ठीक आहे, श्रीवल्ली कर वरते. ओके. आता हां तोंड नाही आहे इकडं. माझं चिटिंग ना करू रे. ती इशारा परफेक्ट करते. लक्ष दे. आहे कॅमेरा तिथे लक्ष आहे. मी डायरेक्ट कॅमेरा व्हिडिओ चेक करेल डायरेक्ट. आपल्याकडे रिव्ह्यू आहे. आवर पाणी बरोबर गेस केलं. अजून पुढं सांग. परत बोल. जे मनात येईल ते बोल. चुकलं तरी काय नाही. ते कितकं चुकलं तिकडं. पुढं बोल. अजून सांग. तू इशारा चुकीचा करू राहील. नीट बघ. समजलं काय? तुझा इशारा चुकतोय. नीट बघ. इशारा चुकतोय तुझा. अजून नीट व्यवस्थित सांग. की तिला लक्षात नाही येऊ राहिलं. इशारा चुक राहिला. हां नाही. ड्रॉइंग आणि वर्ड दोन्ही आहे. वर्डची ड्रॉइंग करेल. सीटिंग नाही. जर सीटिंग केली तर पाहिजे. हां बोल. चुकलं तर बोल. काय एवढं त्याच्यात शिक्षा नाही. बोल. हां अजून त्याला गाडमधून आलेली आहे कोरेरू. हां साईशा आणि ओवी.
ठीक आहे ओवी करवर. ठीक आहे आता हां बघूया चंद्रा चल बस. हां इशारा जो इशारा करतो ना त्याच्यासाठी मोठ्यानं बोल. हां बोलत राह. जो इशारा करतो ना त्याच्यासाठी हार्ड असतं. वर्ड किती सोपं असं ते समजलं ना. ए गप्प ना तुझाच टर्न आहे आता इसाठी. मोठ्यानं बोल काय समजलं. ससा नाही. पुढं बोल. प्राणी नाही बच्चा, प्राणी नाही आहे. मी सांगतो प्राणी नाही आहे. दुसरं काहीतरी असं म्हणलं मी हे नाही सांगितलं. प्राणी नाही आहे एवढंच सांगितलं फक्त. बोल तुला जे येतं ते बोल. इथं चुकीला हे नाही नको टेन्शन घेऊ. तुझा इशारा चुकत असं नीट सांग. मी कोण आहे. बोल. वर्ड फार इझी आहे पण तिच्या लक्षात येत नाही आहे की हिला सांगता येत नाही आहे काहीतरी. हां ते काय बोल अरे बोल. इथं पाहिलं ना कोणी काही सांगत होतं घाबरायचं नाही. बोल. हां पॅन्ट आहे. हां नाही दाखवू काय राहिली. दाखवू काय राहिली. बघ रेडी. ठीक आहे टाइम अप. याला गाड बरोबर आहे. नाही काय नाही याला गाडमधून आलेली. काय नाव तुझं. ही शर्वरी आणि ही कस्तुरी. शर्वरी कस्तुरी री हा री चालेल. सावित्री. ठीक आहे जोकचं पाठ कर वर चल. आता सांग बाकी मागे सारखा. बोलत राह. इशारा बरोबर आहे तिचा तुला लक्षात यायला पाहिजे. त्यांचाच आहे ना ग्रुप. हे बघा ही मुलगी चिटिंग करते. थांबा तिचा आवाज येत नाही. वर घे दिसन. हा तसा काही संबंध नाही. इझी दिलं तुला पण इझी होता की नाही. हां बोल आवर सांग आवर. बघ सेम आहे कोणत्या एक सांग गबरे तू. तू सगळ्या गोष्टी सांगून राहिली त्याच्याच रिलेटेड सांगून राहिली पण ते वर्ड येत नाही. बोल बरोबर सांगते पण वर्ड चुकतोय. अरे हे कॉमन आहे लक्षात आलं असतं. काय सगळ्यांना कॉमन आहे ते. वर घे चेहरा दिसत तुझा. हां सांग सांग. पार्टनर फुल टेन्शनमध्ये. नेमकी ही काही विचार करून राहिली हिला कळत नाही आहे आणि इकडं पण हिचं काय चाललंय ते तिला कळत नाही. हां बोल. तिला पाणी समजलं. हां आता फक्त ते काय ती सांग. माझ्याकडे नाही तिला सांग. हां ओके नाही बोलले नाही. पॉईंट्स मायनस होणार आहे. नको बोलायचं नाही आहे. हो बोलायचंच नाही आहे डायरेक्ट. बोललेच नाही. व्हिडिओ आपल्याकडे. हां ओके. हां आता आवर. एक वर्ड बरोबर घे झालाय. मी सांगतो चल एक वर्ड बरोबर घे झाला. आता दुसरा कर. आवर. रेडी. आता ही जी गेम चालू आहे सध्या
सध्या लीडला त्याला गाड आहे. याला गाडचे बरेच पॉईंट्स त्यांच्या चुकीने गेलेत. आणि आता आपण त्याला गाडमधून आलेली आहे सावित्री आणि श्रीशा. ठीक आहे, घे वर, डोक्यावर ठेवायचा, तू बघायचं नाही. हे मागवा, मागे येतील मी, पॉईंट्स मायनस होतील मागे. अजून पुढं बोल, पुढं बोल, पुढं बोल. आता हा बोली बोली बोली. हा हा, एक वड आला, दुसरा कब बोली. एक वर्ड बोली मग त्याची ती गेस करते बरोबर. हा बोल बोल बोल, बोलती ती, बोलतीये, बोल बोल लवकर. कमॉन, कप बरोबर आहे. हां, दुसरं काय बोल. असं वर कर, असं वर कर. हां, नाही अजून. तुम्हाला बरेच जण, तुमच्यामध्ये बरेच पॉईंट्स आहे ना 1 मिनिटाच्या वरही गेले ते. ती बोलती तरी 30 म्हणली. एक शब्द तुझा बरोबर आहे. आता फक्त पहिला शब्द बोल. ती तो हातीसारखा तिथे बरोबर बोलती. जमीन पुढं बोल. एक वर्ड बरोबर आहे. आवर 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 आवर. कसं होतं, ज्या टायमिंगला आपलं कोणी ऐकत नाही आतून कसं होतं तसं माझं होतं. तुम्ही स्टेप ऐकत नाही, माझ्याकडे पाहून स्टेप सांगतो तरी तुम्ही ऐकलं नाही, मग माझं असं होतं. पण लई कंट्रोल करतो मी स्वतःला. टाइम अप. फक्त अर्धा तास राहिलाय. आणि पहिल्या ऐका पहिला जो गेम झाला हे गेस करण्याचा, ह्याला गाड आणि त्याला गाडमध्ये, तर ह्याला गाडला आहेत 7 पॉईंट्स. किती वेळा 8 मध्ये 7 पॉईंट आहे. 7 यांचा 7 आहे. पहिला 7 पॉईंट्स आहेत, 5 आहे त्यांचे. हे बघ, याला गाड. फक्त ह्या ज्या दोघी आहेत यांनी गेस केलं. बाकी गेस करणारे जे होते त्यांच्या चुका झाल्या. बाकी यांनी सांगितलं बरोबर. पण इकडं त्याला गाड या राऊंडचा विनर आहे. तर किती पॉईंट होतात? 20, 20. आम्हाला एक वेळेच बोला ना रे. 20 पॉईंट्स होतात. ठीक आहे. अशा पद्धतीनं पहिला राऊंड संपलेला आहे. तर आता दुसऱ्या राऊंडसाठी बघूया अर्धा तासाचा कुठला गेम होतो तो करून मग आपण बोलूया. ठीक आहे. तर पहिलं एकच राऊंड घेतला आज, कारण दुसऱ्या राऊंडला टाईम नाही राहिला आणि बाहेरही पावसाचं वातावरण झालं आहे. पावसही चालू झाला आहे. तर पहिलं ह्याला गाड आणि हे त्याला गाड. तर ह्याला गाडचे पॉईंट्स काही चुकींमुळे मायनस झाले आणि विनर आहे त्याला गाड. तर आपण यांची जे विनिंग प्राईज राहणार आहे ती मी यांना उद्या यांना देऊन टाकाल. फक्त लक्षात ठेवा तुमचे पार्टनर कोण कोण आहे. तुझी शिव आहे ना, ती थोडी तुझी शिव आहे ना, खेळली कोण चिटिंग करती. ठीक आहे. तर मग आज एकच राऊंड खेळू. अर्धा तास आहे, पण अर्धा तास आपली प्रॅक्टिस पण महत्त्वाची. आपली प्रॅक्टिस बाकी, कारण प्रॅक्टिस झालेली नाही. 6च्या बॅच 5च्या बॅचची प्रॅक्टिस झालेली आहे, पण 6च्या बॅचची बाकी. ठीक आहे. तर मी आता पहिले तुम्हाला जे चॉकलेट्स आणले, चॉकलेट्स हे बघा, यांच्यासाठी चॉकलेट आणले. चॉकलेट सगळ्यांसाठी. इकडे तूच हे ना, इकडे आपल्या इकडे वाट सर्वांना एक एक. हां तुला हानी ना. एकच वाटले नाही, एक मोजतो मी. हे चॉकलेट तसे सर्वांना द्यायचे आहे. पण मगाशी आम्ही सोलो डान्स घेतलेत. तर सोलो डान्समध्ये किती जण सोलो डान्स झाले रे? वन्यरंड मुलं नालं. हां ठीक आहे. सोलो डान्स एवढ्यांचे झाले ना. तिचा कुठं झाला आहे? तुमच्याने झालेले सोलो डान्स. ज्यांचे झाले ना सोलो डान्स त्यांच्यासाठी. ती नवीन आहे ना रे, ती नवीन आहे, त्याच्यामुळे तिचा सोलो डान्स नाही घेतला. एक दिवस घेऊ तुमचा पण, कारण 6च्या बॅचचा पण घ्यावं लागणार आहे. त्यांच्यात नवीन मेंबर आले पण सोलो डान्स घ्यावं लागणार.
हा जा. तर असा होता आजचा गेम आणि जास्त मोठं नाही, छोटासा ब्लॉग आहे हा. तर नेक्स्ट टाइम ज्या टायमिंगला आम्ही आणखी गेम प्रॉपर प्लॅनिंगमध्ये करू त्या टायमिंगला प्रॉपर हे करू. या पोरीला सगळे ओळखतात, गाण्यामध्ये जेवढे ग्रुप आहे सगळं मी चौघांना दी पोरगी. जोक्स पाठ ठीक आहे. तर असंच हा जर फन गेम तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला येतो, चला बाय बाय करा.